शेतकरी मित्रांनो, आज मार्केटमध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी बघू शकता तुम्ही कोथिंबीर, मेथी, शापू वगैरे या सर्व भाज्या आज मार्केटमध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांचे दर रिवर्स झालेले आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज आपण जाणून घेऊया भाज्यांचे दर, त्याचबरोबर फळभाज्यांचे सुद्धा दर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। अभिषेक नमस्ते। नमस्कार, बोला। कशी आज कोथिंबीर? कोथिंबीर सरासरी 5 रुपये 4 रुपये सरासरी बाजार आहेत। सध्या आवक बाजारात जास्त आहे। अशा प्रकारचे अशोका माल गेलेत 5 रुपये 4 रुपयापर्यंत गेलेले आहेत कोथिंबीरी। सध्या बाजारात कोथिंबीरीचीच आवक जास्त आहे। पालक पण 5-6 रुपये गेलाय, कांदा पण 10-12 रुपये गेली सरासरी। शापू गेली 5 रुपये 8 रुपये 7 रुपयापर्यंत शापू गेलेले। मेथ्या जरा थोडं मेथीला 1-2 रुपये बाजार वाढलेले, 6-7 रुपये मेथी गेलेली, चांगली माल। मेथ्या बघायचे असतील तर त्यातले आहेत बघा, मुळे गेल्या 10-12 रुपयेपर्यंत, मुळे त्या प्रकारचे आहेत बघा मुळे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं भाज्यांचे दर आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले। पालक बघू शकता, पालकाची आवक सुद्धा जास्त प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। बटाटे साधारण 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे बटाटा आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर कांदे बघू शकता, कांद्यांचे दर कालच्या निलावात वाढलेले आपल्याला पाहायला मिळाले। 40 रुपयांपर्यंत चांगला कांदा किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे कांदा कांद्याचे निलाव झाले। तर चांगला माल 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे कांदा मार्केटमध्ये काल पाहायला मिळाला। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता भाज्यांची आवक, पालक जास्त प्रमाणात आपल्याला पालक असेल, कोथिंबीर जास्त प्रमाणात पाहायला मिळते। त्याचबरोबर मुळा बघू शकता, मुळा हा साधारण 10 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे मुळा आपल्याला पाहायला मिळतोय। कोबी असेल, कोबी साधारण 15 ते 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। टोमॅटो चांगला कसा आहे? चांगल्या क्वालिटीचा असा 300 रुपये कॅरेट, म्हणजे 100 पासून 300 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे टोमॅटो आपल्याला पाहायला मिळतोय। चांगल्या क्वालिटीमध्ये 300 रुपये कॅरेट याप्रमाणे, तर हलका माल 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता भोपळा असेल, भोपळा हा 100 ते 200 रुपये बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा 200 रुपये बॅग याप्रमाणे। त्याचबरोबर काकडी बघू शकता, काकडीसुद्धा चायना काकडी 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे मार्केटमध्ये आपल्याला काकडी पाहायला मिळते। वांग्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी बघू शकता, वांग 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, चांगल्या क्वालिटीमध्ये वांग 30 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो, हे बघू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता शेवगा शेंगेची आवक आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा शेंगे साधारण 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे मार्केटमध्ये शेवगा आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। 30 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे ड्रॅगन फ्रूट आपल्याला पाहायला मिळतो। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर सीताफळाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सीताफळ कसं आहे? 40 रुपये, 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे सीताफळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। हे बघू शकता, अशा क्वालिटीमध्ये सीताफळ 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे। मोसंबीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर पपईसुद्धा 30 रुपयांपर्यंत किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे पपई मार्केटमध्ये पाहायला मिळते। भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात आज मार्केटमध्ये पाहायला मिळते, म्हणजे कोथिंबीरीची आवकच जास्त प्रमाणात आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी बघू शकता
या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. भेंड्यांची आवक सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता. तर बदला माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे भेंडी आज मार्केटमध्ये पाहायला मिळते. $300 टमाटो जर असेल 10 टमाटे हां, 300 रुपयाला 20 रुपये. भुईमुग शेंग बघू शकता. या ठिकाणी भुईमुग शेंग ही साधारण 55 पासून ते 65 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग बघू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी गाजरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. महाबळेश्वरी गाजर हे 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. हे आहे बारामतीचं मार्केट. या ठिकाणी बघू शकता तुम्ही लिंबू, हे लिंबाचे दर आज मार्केटमध्ये 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे लिंबू आज मार्केटमध्ये पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर कारलं 30 ते 35 रुपये, 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे कारलं आज मार्केटमध्ये पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर दोडका, चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका 25 ते 30 रुपयांपर्यंत दोडका सुद्धा मार्केटमध्ये पाहायला मिळतो. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. बीटची सुद्धा आवक या ठिकाणी पाहायला मिळते 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे बीट आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये बीट 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरची साधारण 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे बघू शकता. टोमॅटो हा साधारण चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 300 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. फ्लावरचं कॅरेट हे साधारण 100 पासून ते 250 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे फ्लावर आपल्याला पाहायला मिळते. 12 फुलांचं कॅरेट हे 100 पासून ते 250 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. हे बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर 250 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे. आवळ्याची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आवळा हा साधारण हो कसा आहे 150 रुपये किलो याप्रमाणे आवळा. या क्वालिटीमध्ये आवळा 150 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर 150 रुपये ना? हां 150 रुपये तुम्ही सांगितले म्हणून. बरं पुदिना कसा आहे हा? 15 रुपयाला. किती? 25. फ्रेश पुदिना 25 रुपये पेंडी याप्रमाणे, तर सुकलेला पुदिना 15 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक आहे. आज मार्केटमध्ये टोमॅटोची आवक जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. बिगर पाला 20 ने घेतला असते. सफरचंदाची आवक बघू शकता. सफरचंद या ठिकाणी साधारण किती रुपयांपासून सफरचंद पेटी हां 1600 पासून ते 2100 रुपयांपर्यंत पेटी याप्रमाणे सफरचंद आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये 2100 रुपयांपर्यंत पेटी याप्रमाणे, तर हलका माल 1600 रुपयांपासून सुद्धा पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर या ठिकाणी लसूण बघू शकता. लसूण हा साधारण 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण 100 पासून ते 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आज मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर आलंसुद्धा 100 पासून ते 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आल्याची आवक बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आलं 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो.
केळी कॅरेट हे साधारण 400 ते 450 रुपये कॅरेट याप्रमाणे केळी आज मार्केटमध्ये पाहायला मिळते. हे बघू शकता या क्वालिटीमध्ये केळी 400 ते 450 रुपये कॅरेट याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता. भेंडी या ठिकाणी 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा बदला माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. कोबीची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. कोबी 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे कोबी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. हे बघू शकता. टोमॅटो कसा आहे? कसा? 300 रुपये कॅरेट याप्रमाणे टोमॅटो या ठिकाणी बघू शकता. या क्वालिटीमध्ये 300 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता. वाटाणा हा साधारण 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. कालच्या तुलनेत वाटाणा आज वाटाण्याचे दर आज वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. काल 80-85 रुपये किलोप्रमाणे विकणारा वाटाणा आज 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आज मार्केटमध्ये वाटाण्याचे दर आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता. चवळी ही साधारण 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे चवळी आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर बीन्सची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बीन्स हा साधारण 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे बीन्स मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. कारलं हे 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हॅलो. त्याचबरोबर मित्रांनो काही ठिकाणी दोडक्याचे दर हे साधारण 40 ते 50 रुपये सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यांना दरसुद्धा 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा साधारण 300 रुपये कॅरेट याप्रमाणे. तर हलका माल 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतं. त्याचबरोबर या ठिकाणी पिवळा ड्रॅगन फ्रूट सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हे बघू शकता या क्वालिटीमध्ये पिवळा ड्रॅगन फ्रूट. पण आत कसलं आहे? पिवळंच का पांढरा? पांढरा पिवळा. बरं. अशा क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट सुद्धा आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. हे कसं आहे? 60 रुपये किलो. या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट 60 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर सफरचंदाची आवक बघू शकता या ठिकाणी कॅरेटमध्ये. कसं आहे? 150 रुपये किलो किलोप्रमाणे. डायरेक्ट असं कॅरेटवर 20 किलोचं कॅरेट 3000. या ठिकाणी बघू शकता 20 किलोचं कॅरेट 3000 रुपयांना. स्वीटकॉर्न 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे स्वीटकॉर्न मका आज मार्केटमध्ये पाहायला मिळते. मोसंबी 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे मोसंबी मार्केटमध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी बघू शकता कोबी, दोडका, भेंडी, काकडी, कारली असा वेगवेगळा शेतमाल या ठिकाणी आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता पुणेरी गवार. पुणेरी गवार कशी आहे? या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार बघू शकता 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो हे होते बारामतीचे मार्केट आजचे बाजार भाव. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.